घराचं भिंत तर सगळं पाडून झाले बघा व्यवस्थितपणे. पहिल्या तर असली जागा मोठी दिसाल चुकतो, एकदम शेवटच दिसाल ती. पाणी पाहिजे म्हटल्यावर बोर तर मारायला पाहिजे की. बोरचा पहिल्यांदा पॉईंट दाखवून घेतला आणि पप्पा कधी पूजेला बसलेली. पहिला म्हणजे खवची पानं ठेवून घेतात, त्यानंतर त्याच्यावरती कधी व्यवस्थितपणे कधी एक एक दगड ठेवून घेतात. तर त्याला सगळं हळदी कुंकू ते लावून घेतात. पाणी लागले का नाही हे तुम्हाला सगळ्यात लास्टला सांगतो, पण तुम्ही आमचं पप्पा हळदी कुंकू लावतेलं बघा इथे व्हिडिओ मध्ये. म्हटले नारळाच्या साईडला लिंबू पण लावून घ्या, त्याला पण पुजून घेऊन त्या साईडला लावून घेतलं बघा व्यवस्थित. त्याच्यानंतर त्याच्यावर डाळ टाकून घेतली, त्याच्या साईडला दही भात पण घालून घ्या. पोटाला पाणी संपलेलं करून आणलं आणि पप्पांना दिलो, कारण की नारळ धुवून ते फोडणार आहेत. अजून वेळ लागणार आहे, त्यामुळे कधी मी आणि अभि म्हटलं ते जरा साईडवर जाऊन येऊया. त्याकडे कधी या जागेचं प्लॉटिंग करायचं काम बोलतो, म्हणजे व्यवस्थितपणे सगळं करायचं ते बघायला गेलतो. एक रोड तुम्ही धरा मित्र आज आपल्या संघ 22 वर्षाला एकत्र आहे. आज आपल्या संघ एवढ्या पुढे, त्यामुळे लय म्हणजे लय भारी वाटतंय. कोणाला मला घरात नाही की बोरची गाडी आल्या लगेच घरला ये म्हणून. बोर मारला चालू केली लगेच 2 मिनिटात. पण आमच्या इथे साईडवर आलता बघा. चालू केल्यानंतर पहिल्या 15 ते 20 फुटामध्ये आम्हाला पाणी लागले बघा. 1 इंच 300 फूट आम्ही बोर मारले आणि आम्हाला 2.5 इंची पाणी लागले. नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, जाताना भाऊला फॉलो करायला तेवढं विसरू नका.